तुम्ही आतापर्यंत मार्च पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 100% पीक विमा जमा करायला पाहिजे होता, बरोबर आहे का चूक आहे? ऑगस्ट तरी सुद्धा पैसे नाही। 2-4% लोक सोडले तर कुणाला पैसे मिळाले? कुणाला 24 तारखेला पैसे आले? हात वर करा बरं जरा, एकाला आले नाही। पण हे केंद्रीय राज्यमंत्र्यांनी अजून बी आपला धसका घेतलेला आहे। तुमच्या माहितीसाठी यांच्या डोक्यात काय आहे की रविकांत तुपकर आंदोलन करल आणि विमा कंपनी घाबरून पैसे टाकल, मग याला श्रेय जाईल म्हणून आधीच काय म्हणते विमा मिळणार आहे, विमा मिळणार आहे। आता कधी मिळणार आहे? मेल्यावर? मला सांगा, नरेंद्र मोदींच्या मांडीला मांडी लावून बसणारे केंद्रीय राज्यमंत्री मेहकरचे त्या विमा कंपनीला एक फोन करून किंवा तिला दट्ट देऊन तुमचा विमा आणू शकतात की नाही? मोठा माणूस झाले ते नशीबवान आहे, नशीबवान आहे। घाटाखालच्या लोकांचं त्यांच्यावर विशेष प्रेम आहे, खामगाव जळगाव जामोदच्या लोकांचं, आपल्या भागातल्या लोकांचं प्रेम किती आहे तुम्हाला माहित आहे। पण चिंता करायची नाही, ते नेहमी माझ्यावर टीका करतात प्रतापरावजी जाधव साहेब की आंदोलन करून कुठं न्याय मिळत असतो का? आणि विमा येणार आहे म्हणल्यावर मग तुपकर आंदोलन करतात। मग इतके दिवस मी शांत होतो, तुम्हाला संधी दिली, बरोबर आहे का? इतके दिवस मी काय शांत होतो की मी धनंजय मुंडेला भेटलो, मी कृषी सचिवांना भेटलो, आमच्या परीने डॉक्टर साहेबांनी आम्ही प्रयत्न केले, पण अजून काही त्याचा गजबोमेळ लागला नाही। मग म्हणलं आता रायमुलकर साहेब असतील, प्रतापराव साहेब असतील, जिल्ह्यातले सगळे सत्ताधारी असतील, यांना टोले घेऊ द्या। ते टोले घेऊ थकले, अजून काही आपला मेळ लागत नाही। मग मी म्हणलं आता शेवटची ओव्हर आपण खेळू, बरोबर आहे की नाही? शेवटची ओव्हर आपण खेळू आणि 6 बॉलात 6 छक्के मारून यांच्या उरावर बसून रुपया कंपनीच्या उरावर बसून घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, अशी भूमिका आपल्याला आता भावांनो घ्यायची आहे। हा मेहकरचा मोर्चा ये तो ट्रेलर है, ये आंदोलन का ट्रेलर है, पिक्चर देखो आगे आगे क्या होता है, बरोबर आहे की नाही? आता जे लोक मोर्चात आले तुम्हाला पुन्हा फोन येतील, पण मला नाही वाटत हे काय हे आलेले काय तुम्ही काही कोणाला समजत नाही मला माहिती म्हणून तर तुम्ही आले, बरोबर आहे की नाही? तुम डरने वाले नहीं है। आणि आपल्याला काय जेवण द्यावं लागतं की त्याच्या घरी? पण त्याने एक नवीन धंदा चालू केला, लोक काम घेऊन गेले की म्हणते तुमच्या गावात तर पणा चालला, मग तिकडेच जा। मग मी भी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत रविकांत तुपकर जिवंत आहे तोपर्यंत यांच्या दारात जायची वेळ हा पठ्ठा तुम्हाला येऊ देणार नाही। मी सक्षम आहे, मी सक्षम आहे, काळजी करू नका। रविकांत तुपकर आमदार नसला, खासदार नसला, मंत्री नसला तरी मला काही फरक पडत नाही। मी जर भूमिका घेतली तर मंत्रालयातल्या सचिवाला सुद्धा खाली मंत्रालयाच्या 7व्या माळावर ओढत आणण्याची ताकद आमच्यामध्ये, लक्षात ठेवा। तुम्ही काय लोकांना सांगता तुम्ही त्यांना मतदान केलं तिकडेच जा? अहो एका जणाने फोन केला परवा दिवशी चिखली तालुक्यातल्या, बोले आमच्या गावात असे ते यांच्या आई वारल्या, सावडायला या। स्पीकर ऑन होता, तिकडून काय बोलले म्हणे त्याला आपल्याला मतदान करेल नाही त्याच्यामुळे आम्ही सावडाला येत नाही। मग तुम्ही सावडाला येत नाही उलट चांगलंच आहे, आमच्या आत्म्याला शांती भेटेल ना पुढच्याच्या। तुमचे भ्रष्टाचाराने बरबटलेले हात जर आमच्या राखाला लागले तर आमच्या त्या समोरच्याचा आत्मा घुटमळत राहील। मग मलाही मी खामगाव तालुक्यात गेलो,